नक्कीच एकूणच ह्या सगळ्या आंदोलनानंतर आणि त्यानंतर केलेल्या लाठीचार्ज नंतर संपूर्ण रेल्वे स्थानकाला पोलिसांच्या छावणीचं स्वरूप आलेलं आहे। जितकंच खरं असलं तरी रेल्वे स्थानकाच्या बाहेर जे आंदोलक लपून बसले होते त्यातील काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। आपण जर या माझ्या बाजूचं जर चौकी बघत असाल तर या ठिकाणी माध्यमांचीही गर्दी मोठ्या प्रमाणात आहे आणि या चौकीमध्ये जे आंदोलक या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत त्या सर्व आंदोलकांना ठेवण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर जे जखमी पोलीस आहेत त्यांच्यावर उपचार करून त्यांनाही या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। हे साधारणतः TCचं ऑफिस आहे, परंतु या TCच्या ऑफिसमध्ये जे आंदोलक या ठिकाणी रेल्वेच्या स्थानकाच्या बाहेर होते त्या सर्व जवळपास 8 ते 10 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांची या ठिकाणी चौकशी सुरू आहे। दुसरीकडे जर आपण बघत असाल तर ज्या आंदोलनादरम्यान हे सगळे जे सापडलेले जे वेगवेगळे मोबाईल आहेत ते या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेले आहेत, ताब्यात घेतलेले आहेत। एकूणच काय तर आत्ता बदलापूर स्थानकामध्ये पुढची जी कारवाई आहे ती पोलिसांनी सुरू केल्याचं पाहायला मिळते। आंदोलकांना ताब्यात घेतलं जातं, सर्चिंग ऑपरेशन सुरू आहे। त्याच वेळेला रेल्वेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, पोलीस अधिकारी आहेत ते या ठिकाणी रेल्वे प्रशासन आणि कंट्रोलला मेसेज देऊन तशा पद्धतीचा अहवाल देऊन रेल्वे सेवा सुरळीत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत। वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळे प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। जवळपास आत्ताच्या स्थितीला 2 पोलीस कर्मचारी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। जवळपास 10 ते 12 पोलीस आंदोलक जे आहेत त्यांना या ठिकाणी आणलेलं आहे, ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची चौकशी सुरू झालेली आहे। त्याच वेळेला दगडफेकीच्या दरम्यान आणि लाठीचार्ज झाल्यानंतर जवळपास सध्याची आपण दृश्य पाहतो पोलीस आणि आंदोलकांमध्ये अजून देखील विनशक्ती असल्याचं पाहायला मिळतं। महिला आंदोलक बाहेर पडायला तयार नाहीयेत, त्यामुळे महिला पोलिसांकडून त्यांना बाहेर काढलं जातं। यामध्ये सध्या वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं। लोग जो हैं वो यहाँ पे चिल्ला रहे हैं, लोग जो